श्रीराम जय जय राम. भगवंतावर अकारण प्रेम करावे. खरोखर जगात आणि लौकिकात आपण अडाणी राहिलो तर काही वाईट नाही. भगवंताच्या मार्गामध्ये त्याचा फायदाच होईल. आपण अडाणी झाल्याशिवाय म्हणजे आपली विद्या आणि मोठेपण विसरल्याशिवाय परमार्थ साधत नाही. मुलगा गावाला जाताना ज्याप्रमाणे आई त्याला फराळाचे देते, त्याप्रमाणे परमात्मा आपल्याला ज्या परिस्थितीत जन्माला घालतो त्या परिस्थितीत राहण्यासाठी लागणारे समाधानही तो आपल्याला देत असतो. ते घ्यायची आपली लायकी मात्र पाहिजे. जिथे असमाधान फार, तिथे दुष्ट शक्तींना काम करायला वाव मिळतो. याच्या उलट जिथे खरे समाधान आहे तिथे चांगल्या शक्ती मदत करतात. आपण नामाला चिकटून राहिलो तर बाहेरची वाईट परिस्थिती बाधणार नाही. देहाच्या मनाशी संबंध आहे आणि मनाचा हृदयाशी संबंध आहे. म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावे, म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य वाढेल. स्वार्थ सुटताना पहिल्याने मनुष्य व्यवहाराच्या चौकटीत बसणार नाही. जो येईल त्याला तो आपलाच म्हणेल, पण परमार्थ मुरला की तो व्यवहार बरोबर करून शिवाय निस्वार्थ राहील. खरोखर परमार्थ हे शास्त्र आहे. त्यामध्ये सुसूत्रतापणा आहे. व्यवहार न सोडावा, पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते, म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावे. भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे. भगवंतावर अकारण प्रेम करणे याचे नाव परमार्थ. परमार्थाला डोके शांत पाहिजे. एका गृहस्थाला सगळीकडे रामाची मूर्ती दिसू लागली. झाले, त्याला वाटले की देव आपल्याला भेटला. पण हे काही खरे भगवंताचे दर्शन नव्हे. तो सर्व ठिकाणी आहे अशी भावना झाली पाहिजे. परमार्थाची काळजी करू नये. जी काळजीच प्रगतीच्या आड येते. वय वाढू लागले की आपले सर्व अवयव जसे प्रमाणात आपोआप वाढतात, तसेच परमार्थाला लागणाऱ्या गुणांचे आहे. आपण साधन करीत असताना आपली प्रगती किती झाली हे सारखे पाहू नये. समजा आपण आपल्या परसात एक झाड लावले आणि ते किती वाढले हे पाहण्यासाठी रोज त्याच्या मुळ्या उपटून आपण जर पाहू लागलो तर ते झाड वाढेल का? अगदी तसेच परमार्थाच्या प्रगतीचे आहे. मनुष्याला परमार्थ किती साधला हे त्याच्या बोलण्यावरून आणि दृष्टीवरून ओळखता येते. श्रीराम जय जय राम. चैतन्यवाणी. परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो निव्वळ स्वतः करता आहे. श्रीराम जय जय राम. आज आपण एक अतिशय वेगळा विषय पाहणार आहोत. अनेक जण विचारतात, ज्ञानेश्वरीचा कोणता अध्याय वाचल्याने गुडघेदुखी कमी होईल का? याचे उत्तर समजून घेण्यासाठी आधी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ज्ञानेश्वरी हा औषधोपचाराचा ग्रंथ नाही, पण तो मनाला बळ देणारा, दुःख सहन करण्याची शक्ती देणारा आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलणारा ग्रंथ आहे. वारकरी परंपरेत विशेषतः ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय ध्यान योग हा मनःशांती आणि आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. अर्जुनाची वेदना. कुरुक्षेत्रावर अर्जुन उभा होता. त्याच्या शरीराला कोणताही आजार नव्हता, पण मन दुःखाने भरलेले होते. हात थरथरत होते. अंगात शक्ती नव्हती. मन निराश झाले होते. तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्याला ध्यान योग शिकवला. आज आपली परिस्थिती ही काहीशी तशीच आहे. गुडघे दुखतात, चालताना त्रास होतो, जिना चढताना वेदना होतात. पण केवळ गुडघेच दुखत नाहीत, तर मनही थकून जाते. माझ्याच वाट्याला हे का आले?
मी पूर्वीसारखे चालू शकेन का? हे दुखणे कधी संपणार? अशा विचारांनी मन अधिक अस्वस्थ होते. म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात, प्रथम मन स्थिर करा. 6वा अध्याय का? 6व्या अध्यायात श्रीकृष्ण मनाला मित्र बनवण्याचा उपदेश करतात. मन जर दुःखावर सतत विचार करत राहिले तर वेदना अधिक जाणवते. परंतु मन शांत झाले की वेदना सहन करण्याची क्षमता वाढते. म्हणून अनेक संतांनी ध्यान योग अध्यायाचा वाचन आरोग्यासाठी उपयुक्त मानले आहे. एक छोटी कथा. एक वारकरी होता. वय वाढल्याने त्याचे गुडघे खूप दुखत होते. पंढरपूरच्या वारीला जाणे त्याला अशक्य वाटत होते. तो एका संताकडे गेला आणि म्हणाला, महाराज, माझे गुडघे दुखतात, कोणता उपाय करू? संतांनी त्याला औषध बंद करायला सांगितले नाही. ते म्हणाले, औषध सुरू ठेव, पण दररोज ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय वाच. तो वारकरी रोज श्रद्धेने वाचन करू लागला. काही दिवसांनी त्याचे दुखणे पूर्णपणे नाहीसे झाले असे नव्हते, पण त्याच्या मनात एक अद्भुत बदल झाला. पूर्वी तो वेदनेने रडत असे. आता तो वेदना असतानाही विठ्ठलाचे नाम घेत असे. पूर्वी त्याला चालणे ओझे वाटत होते. आता तो हसत चालू लागला. त्याने संतांना विचारले, माझा आजार पूर्ण बरा झाला नाही, तरी मी आनंदी कसा झालो? संत म्हणाले, ज्ञानेश्वरीने तुझे गुडघे नाही तर तुझे मन बरे केले. मानसशास्त्रीय कारण. आज विज्ञानही सांगते की मन आणि शरीर यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. जेव्हा आपण तणावात असतो तेव्हा वेदना जास्त जाणवते. जेव्हा आपण शांत असतो तेव्हा तीच वेदना कमी जाणवते. ज्ञानेश्वरीचे पठण करताना श्वास संत होतो, मन एकाग्र होते, चिंता कमी होते, सकारात्मक विचार वाढतात, वेदना सहन करण्याची क्षमता वाढते. हेच ध्यान योगाचे सामर्थ्य आहे. संत ज्ञानेश्वरांचा संदेश. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मन स्थिर झाले की जीवनातील दुःख हलके वाटू लागते. शरीराला आजार असू शकतो, वयामुळे गुडघे झिजू शकतात, पण मन खंबीर असेल तर माणूस संकटावर मात करू शकतो. साधना कशी करावी? दररोज सकाळी किंवा संध्याकाळी विठ्ठलाचे स्मरण करा. ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय वाचा. राम कृष्ण हरी हा जप 108 वेळा करा. आपल्या आरोग्यासाठी प्रार्थना करा. ही साधना मनाला शांतता आणि आत्मविश्वास देईल. म्हणूनच गुडघेदुखीसाठी ज्ञानेश्वरीतील 6वा अध्याय महत्त्वाचा मानला जातो. तो गुडघ्यांवर थेट औषधासारखा परिणाम करतो म्हणून नाही, तर तो मनाला स्थैर्य, श्रद्धा आणि दुःख सहन करण्याची शक्ती देतो म्हणून. औषध शरीराला बरे करते, पण ज्ञानेश्वरी मनाला बळ देते. आणि जेव्हा मन बळकट होते तेव्हा जीवनातील अनेक वेदना हलक्या वाटू लागतात. चला, संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना करूया. माऊली, आमच्या शरीराला आरोग्य दे, मनाला शांतता दे आणि तुझे नामस्मरण अखंड ठेवण्याची शक्ती दे. जय जय रामकृष्ण हरी. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.